नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण आरोग्यदायी आणि लज्जतदार असं पाया सूप कसं बनवायचे ते बघणार आहोत। पाया सूप बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बकऱ्याचे पाय घ्यायचे आहे। इथे बघा, आपण जवळजवळ 8 पाय घेतलेले आहेत। हे जे पाय आहेत ते स्वच्छ साफ करून घेतलेले आहे। त्याचे केस वगैरे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आम्ही। आता या पायांना आपण गव्हाचं पीठ चोळायचं, जेणेकरून जी राहिलेली मळ असेल ती निघून जाईल। बघा, व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही गव्हाचं जे पीठ आहे ते या पायांना चोळून घ्यायचं आहे। आता आपलं सर्व पीठ चोळून झालेलं आहे। आता हे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपले सर्व बकऱ्याचे जे पाय आहेत ते स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता आपण पाया सूप बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याकडे वळूया। तर हे गव्हाचं पीठ आपण ऑलरेडी यूज केलेलंच आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा गरम मसाला, 2 बारीक चिरलेले कांदे, त्यानंतर आला लसूणची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर, 3 ते 4 चमचे तूप, गरम मसाला आम्ही 1 चमचा घालणार आहोत, फोडणीसाठी हिंग, 1 मोठा चम्मच हळद। आता खडे मसाले बघा, 3 ते 4 दालचिनीचे तुकडे, लवंग 4 ते 5, मसाला वेलची, 4 इलायची, 4 ते 5 मिरी आणि तेजपत्ता। सर्वात प्रथम आपण एका टोपामध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे। पाया सूप बनवण्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे, म्हणून कुकरमध्ये आपण हा पाया सूप बनवणार आहोत। इथे आपण 4 चमचे तूप घातलेलं आहे। तूप चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये आपले खडे मसाले टाकायचे आहेत, तेजपत्ता, हिरवी वेलची, मिरी, दालचिनी, मसाला वेलची, लवंग, मसाले चांगले आणि 2 हिरव्या मिरच्या। मसाले चांगले तुपामध्ये फ्राय झाले त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा चांगला लाल होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचा। मग त्याच्यामध्ये आला लसूणची पेस्ट टाकायची, लसणाचा उग्र वास जाईपर्यंत ही जे फोडणी जी आहे ती मस्त फ्राय करून घ्यायची तुपामध्ये। पाया सूप जे आहे ते तुपामध्येच बनवायचं, म्हणजे त्याला एक वेगळीच टेस्ट येते। हिंग टाकायचा, त्यानंतर धने पावडर, हळद, हे सर्व जे मिश्रण आहे ते नीट परतून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। आता यामध्ये बकऱ्याचे जे पाय आहेत ते टाकायचे आहे। पाया सूप जो आहे तो आरोग्यासाठी हेल्दी आहे। पाया सूप जो आहे तो आरोग्यदायी आहे। पाया सूपामध्ये बघा, जे रस असतो त्या रसामुळे आपल्या गुडघेदुखीचा त्रास, सांधेदुखीचा त्रास निघून जातो। तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 3 चमचे मीठ टाकायचं। मसाला चांगला हलवून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता बघा, आपण मगाशी जे गरम पाणी करत ठेवलेलं होतं ते गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे। बकऱ्याच्या पायांच्या लेवल पर्यंत पाणी टाकायचं, एक उकळ येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण कुकर बंद करून जवळजवळ 15 ते 20 शिट्ट्या आपण या काढायच्या आहेत पाया सूपच्या। आता 15 ते 20 शिट्ट्या का, तर जेव्हा जुन्या काळी आपण बघा
पाया सूप बनवताना रात्री बनवायचे, त्यानंतर चुलीवर तो बनवत असायचे आणि तो सकाळी शिजायचा, कारण बकऱ्याचे पाय शिजण्यासाठी खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे 15 ते 20 शिट्ट्या तुम्ही दिल्याच पाहिजे. बघा आपला पाया सूप रेडी झालेला आहे. कोथिंबीर घालून गार्निश करायची. बघू शकता किती मऊ लुसलुशीत असा बघा जी बकऱ्याच्या पायाची जी चामडी होती, जी मांस होतं ते वेगळं होतंय, म्हणजे आपला पाया सूप जो आहे तो तयार झालेला आहे. असाच तुम्ही पाया सूप बनवायचा आहे. आणि हा खूप पौष्टिक आहे. आपली हाडं मजबूत करण्यासाठी पाया सूप खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.